नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. तसेच सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण आषाढी एकादशी निमित्त साबुदाण्याचे कुरकुरीत रोल्स करणार आहोत. हे साबुदाण्याचे रोल्स बाहेरून कुरकुरीत व आतून पोकळ असे तयार होतात. चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला साबुदाणा भिजत घालावा लागणार आहे. त्यासाठी इथे 1 वाटी मोठ्या आकाराचा जो साबुदाणा असतो तो इथे घेतलेला आहे. यापेक्षा एक छोट्या आकाराचाही साबुदाणा असतो, तो साबुदाणा न घेता इथे थोडासा मोठ्या आकाराचा साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून यातील सर्व स्टार्च निघून जातील. साबुदाणा चांगला धुवून घेतल्यानंतर 1 वाटी साबुदाणा घेतला होता, त्याच वाटीने इथे अर्धी वाटी पाणी घालून घेऊया. अर्धी वाटी म्हणजेच साबुदाणा बुडेल इतपतच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे व जवळपास 7 ते 8 तासांसाठी हा साबुदाणा भिजत ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 7 ते 8 तासांनंतर साबुदाणा चांगला भिजलेला आहे. हा साबुदाणा थोडासा मोकळा करून घेऊया व तुम्ही ते पाहू शकता साबुदाणा अगदी छान भिजलेला आहे व तो अजिबातही चिकट झालेला नाही. साबुदाणा सुट्टा करून घेतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ती पेस्ट यामध्ये घालून घेऊया. एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे. हा बटाटाही चांगला कुस्करून यामध्ये घालून घेऊया. तुम्ही जर उपवासामध्ये जिरे किंवा कोथिंबीर खात असाल तर तुम्ही यामध्ये इथे जिरे किंवा कोथिंबीरीचाही वापर करू शकता, परंतु आम्ही उपवासामध्ये जिरे व कोथिंबीर खात नसल्यामुळे मी इथे फक्त बटाटा व हिरव्या मिरच्याच वापरलेल्या आहेत. बटाटा चांगला कुस्करून झाल्यानंतर या साबुदाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला जेवढं चिकट हे मिश्रण हवं आहे अगदी तेवढंच ते तयार झालेलं आहे. म्हणजे आता आपल्याला याचे सहज असे रोल्स तयार करता येतील. आता छोट्या छोट्या आकाराचे इथे आपण रोल्स तयार करून घेऊया. रोल्स करताना हाताला जर साबुदाणा चिकटत असेल तर हाताला थोडंसं तेल लावलं तरीही चालू शकते. तर अशा प्रकारे इथे सर्व रोल्स तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे मी इथे सर्व रोल्स तयार करून घेतलेले आहेत. रोल्स तयार करत असतानाच कढईमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं होतं, ते तेल आता चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये थोडेसे रोल्स घालून घेऊया. आपल्याला हे रोल्स मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तसेच यामध्ये अजिबातही जास्त गर्दी करून घ्यायची नाही. एका दुसऱ्या मिनिटानंतर एका चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने रोल्स उलटून घेऊया. रोल्स टाकल्या लगेचच उलटायची गडबड करायची नाही. एका दुसऱ्या मिनिटानंतरच रोल्स उलटून घ्यायचे आहेत. उपवासामध्ये सतत तेच ते साबुदाणा वडे खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे साबुदाण्याचे रोल्स तुम्ही करू शकता. व विशेष म्हणजे हे रोल्स अजिबातही तेलकट होत नाहीत. तर अशा प्रकारे इथे या रोल्सला दोन्ही बाजूनी छान असा गोल्डन रंग आलेला आहे. आता हे सर्व रोल्स तेलामधून काढून घेऊया. हे रोल्स तळताना साबुदाणा थोडा थोडा फुटतो, त्यामुळे स्वतःची काळजी घेतच रोल्स तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे राहिलेले सर्व रोल्स तळून घेऊया. इथे साबुदाण्याचे सर्व रोल्स तळून झालेले आहेत. यातील एक रोल मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. हा रोल बाहेरून एकदम कुरकुरीत व आतून एकदम पोकळ असा झालेला आहे व अजिबातही तेलकट झालेला नाही. तर या आषाढी एकादशीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे साबुदाण्याचे रोल्स नक्की करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.